का आपण एक आठवड्यापासून सोचून राहिलो. हे ठेवायचं ते ठेवायचं. आता या रविवारी जर म्हटलं तर या रविवारी पौर्णिमा आली. ते बोलले कशी काय? मी आता काय किराणा घाल पाऊस चालू आहे बाहेर. अन्नप्राशन करायचं आहे ना आपलं स्वराजचं. मग बोले हो. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वजण मजेत असणार. इकडं तयारी बघा, कालच्या सुरुवातची आत्ताच तयारी झालेलं, फ्रीज झालेलं आहे. संध्याकाळचा टाईम आहे, मस्तपैकी बाहेरचं जे आहे वातावरण पण चांगलं आहे आणि या टायमाला फिरण्यासाठी चांगलं आहे सुरतसाठी. त्यामुळे दिवसभर काही निघत नाही. आज तर झोप झाली सुरतची चांगली. आणि बऱ्याच दिवसात चालू होतं काहीतरी सांगायचं किंवा काहीतरी प्लॅन करायचं आहे आपल्याला बाहेर जाण्यासाठी. किती उत्सुकता आहे. 2 मिनटं घरात आलं तर झालं त्याचं चालू बाहेर पाहणं. तर 2 दिवसापासून चालू होतं काहीतरी सांगायचं, कारण आपल्या स्वराजचं जे आहे आणखी अन्नप्राशन बाकी आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की बा स्वराजचं अन्नप्राशन कधी करणार. आता 6 महिने पूर्ण झाले त्याला, 6.5 महिने होत आले आहे ना. आणि 26 तारखेला 7 महिने पण होणार. म्हणजे किती दिवस राहिले आता? इन 5-6 दिवस. 26 तारखेला का? हां. आणि हो बरं, बाहेर 7व्या महिन्यातच करणार आपण. मागं पुढे चालू होतं की बा कधी करायचं त्याच्यामुळेच. हां, 6 महिने पूर्ण झाले आणि 7व्या महिन्यात चालू आहे. तर 6 महिन्यानंतर करतात म्हणून आपण 6 महिन्यानंतरच केलेलं आहे. आणि 7व्या महिन्यात जवळपास आलेलं आहे. आणि आता तारखा पाहणं चालू आहे की बा कोणत्या तारखेला चांगलं राहील करायचं. 6 पानाचा आहे. हो, त्याच्यात काहीच ओळखू नाही का? ते काढण्यात नाही पाहिजे. तू थांब रे बाबा आता. ते मोठं पाहिजे 12 पानाचं. ते घ्या बरं. 12 पानाचं कॅलेंडर असलं हो. ना. कधी करायचं तूच सांग आता सुराज. तुला कधी जेवायचं सांग. कधी जेवायचे बळ? कधी जेवण करायचं तुला? हो रे. खीर कधी खायची तुला? त्याच्या आजीला कालचंच वाटलं. हो कालच आले होते. हो ना. मग त्याचं चालू होतं यायचं पण त्याला अन्नप्राशन होईल तेव्हा वेगळं येऊ. पण आता पहिले जाऊन पण येऊ. आपलं कसं आहे, फिक्स नाही झाला कोणती तारीख ठेवायची का. आपण एक आठवड्यापासून सोचून राहिलो. हे ठेवायचं ते ठेवायचं. आता या रविवारी जर म्हटलं तर या रविवारी पौर्णिमा आली. कसं आहे, रविवार कसं आहे सर्वांना सुट्टी राहते, सर्व सुट्टी. आई आहे ना, मग आईल पाहिलं इकडेच चेक करा दोघी जणी कोण्या दिवशी ठेवायचं. तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कोणता दिवस चांगला आहे. तर केव्हापासून आरती करू? पौर्णिमा उत्तर रात्री 3 वाजता चालते. संध्याकाळी शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवसापैकी पण. 3 दिवस किंवा मग आणखी ना दिवस पाहायला चालते. पण आता कसं आहे, खूप लांबच चाललं. एवढे दिवस नसतेच, असं लवकरच असते ना. आता जर 29 तारखेची वट पौर्णिमा आहे ना, मग ते पौर्णिमा भारी असते. म्हणजे ते पौर्णिमेला ठेवतच नसतं. पौर्णिमेला चालत नाही काही. ना जेवण नसतं. मग कधी करायचं? मग आपण हे ठेवू ना बारशीले. सव्वीस. बारशीले. हां. चालते का? बारशीले. मोहरम पाहिजे आहे ते. आता मोहरम सण आहे ना, सण. सणात दिवशी चालते का? काही नसते होत. तेच असं नाही आपलं नाही का? पण 12 आहे ना, मग चांगला दिवस. 12 बी नाही आणि एकादशी ते अगोदरच्या दिवशी. हां, दुसऱ्या दिवशी 12. हां, चांगला दिवस. चांगला दिवस. आणि किती आहे तारीख? किती आहे? शुभ दिवस आहे ना. 26 तारीख. तारीख फिक्स झाली आहे ना, 26 झाली का? आता 1-2 दिवसात. मग आपल्या 26 तारीख पाहिजे होती ना. आता मला काय माहिती ते? हा 2 दिवसातच कर लागणार आहे सर्व आपल्याला. ठीक आहे. मग जास्त ते नो. बातच रडते इकडे. त्याला राग येते त्याला बाळ. हां? नाही किती राग येते पा मित्रांनो. असं आहे. केस वाढते ना त्या. केस नाही ओढायचे ना पहिले. एवढे केस वाढत असते का मॅम? एवढं हुशार लेकरू असते हा? काय नो. किती लवकर पुन्हा आहेत त्याला. लयच ऍक्टिव्ह झाला आता आहे ना पिलू. हो ना. त्याला बातच कळते आता. राग आलेला हो ना. आपल्याकडे बघतो तो. तर इकडे पाहिली आहे तारीख शेवटी फायनली. आता कसं चालू होतं. आपण 26च तारीख ठेवू. म्हणजे कसं आहे सर्वांची हिशोबानं पण. आणि 12 पण आहे त्या दिवशी. बारशी त्या दिवशी नाही का, त्याला पण अन्नप्राशन करणं चांगलं दिवस. बरं, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा नेमके कधी करायचं. तर त्या तारखेला आम्ही घेऊन येऊ. आणि स्वराज इकडे बघा तेच चालू. स्वराजचं पण कधी काय आणि करायचं. कसं आहे आता त्याची नाही का टक्कल वगैरे करायची. हो ना, मग त्या आखाड महिना लागला तर मग जमणार आहे ना आखाड महिन्यात. आखाड महिना मला वाटते कधी आहे, पुढच्या महिन्यात आहे का? ऑगस्टमध्ये गेला का? नाही. जुलैमध्येच आहे ना. मग आखाड आता लागतो. पाय बरं आकडे कधी जुलै येतात. महिन्यात. मग आता आखाडी येते. बाबर जुलै महिन्यात. पौर्णिमेच्या कारण बऱ्याच जणांचं कमेंट आहे, बऱ्याच जणांचे प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर देणं आपल्याला. काहून आता पण हे नाही केलेलं, टक्कल नाही केली त्याची. आखाड लागते ना. पूर्ण जावळं कोणी काढले. तर जावळं काढले पण टक्कल नव्हती केली. आषाढ महिन्यात.
आखाड 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 नाही बघा. हम्म. कधी आहे मग? आषाढच म्हणतात ना त्याला. हा आषाढ आखत एकच आषाढी महिना. आषाढी महिना तेच तर. अजून नाही म्हणून. 15 तारखेपासून. हा काय कराल तू इकडं स्वराज रे? त्याला घ्यायचं ना काहीतरी खेळायला पाहिजे ना त्याला, त्यामुळेच चालू आहे त्याचं. ते तर आहेच. मग इकडं फायनली झालेलं आहे क्लिअर. कधी ठेवायचं? 26 तारीख 26ला. बारास. तर तुम्ही सर्वजण या जवळचे जेवढे आहेत तेवढे वाशिममधले, आणि वाशिमच्या बाहेरचं असलं ते पण या. तसंही आम्ही बऱ्याच जणांना फोन लावणार आहे, हो कारण आपला फोन लावणं जरुरी आहे. आपले कोणाला फोन लावायचे आहेत जवळपास? हो आता बघू ना, पण नातेवाईकाला लावावं लागणार आहे. हां जवळपासचे बघू. हो पहिले तिकडं लावू तपनला. हो. तपनचं झाल्याच्या नंतर इकडं सुरतच्या आज हां मामा मामीला लावायचं आहे, मामाला लावायचं आहे. मामाचंही काम आहे, मामाला बोलावं लागणार आहे सुरतच्या. आणखी आता बाकी आत्याला बोलावचं आहे ना. हो आते आले बघू. हां सोनाताई मनशीताई तिकडं फोन लावू. लावून पाहायचं फोन हा. त्यांच्या जवळ. आणखी जालन्याला पण फोन लावून आहे. हो आजी आली तर तेच ना, येतील आजी म्हटलं. त्याच्याशिवाय येते डायरेक्ट गाडी. इकडे येणार आहे ना, मामी येणार वाटते बाहेर निघून. आजी आली का? मग इकडे येऊन जा म्हणा आता. मामी लिहा ना. इतके दिवस राहते इतके दिवस राहिले. होऊन जाते 2 दिवस राहिले ना. पातूरला गेले. हो पाच 2 दिवस थांबणार. 2 दिवस. म्हणजे कोणवार आज सोमवार गुरुवारी मंगळवार. गुरुवारी करू ना. गुरुवारी डिझाईन विचारते हा गुरुवारी गेले जात ना. गुरुवारी जायला गुरुवारी जायला काय झालं हे चल गुरुवारी त्याला चला असं आहे मित्रांनो. बघा इकडे किती खुश झालेलं आहे, खेळणं चालू आहे त्याचं. लगेच उड्या मारायचं त्याला. डान्स करायचे करून दाखव सर्व. फोनवर बोल ना. ताईचा फोन आहे म्हणायचे. बापरे आले का तुम्ही? एवढे बोलले कसे काय? मी आता काय किराणा पाऊस चालू आहे बाहेर. अन्नप्राशन करायचं आहे ना आपलं स्वराजचं. मग बोले हो. नाही लागणार सर्व. अगं मी जेव्हा निघालो ना तेव्हा पाऊस काहीच नव्हता, पाऊस थांबलेला होता. हो ना. म्हटलं पाऊस काही लागत नाही. आणि जसं निघालो गाडीवर मग काही थांबता नाही आलं. कट्टेकूट ठेवायचं हे करायचं. हो ना, एकट्याला लई त्रास झाला. हा. तर आज नाही का आमच्याकडे पाऊस चालू आहे. कितीतरी दिवसानं आलेलं आहे फर्स्ट टाइम. पण जसं पाहिजे तसं पाऊस पण नाही पडत आहे. चालू आहे पण सुरुवात आहे. सुरुवात आणि झाली. पहिल्यांदा ओलं झालंय पहिल्या पावसात. हो आणि पूर्ण तयार करायला लागणार, कारण सर्दीचं खूप भीव आहे माहिती आहे का? हो ना. हे तुम्हाला डोकं पूर्ण कोरडं करायला लागते, नाही तर मग ओलं जर असलं ना सर्दी व्हायची जास्त भीव राहते. पहिल्या पावसात जास्त राहते. तुम्हाला लई त्रास होते ना. तर ताईचा फोन आला लगेच. ताईने व्हिडिओ पाहिला म्हणे पुन्हा की सुई लागली म्हणून आत्याला. हा त्याचा ना हां ठीक आहे ना. आता तयारी चालू झालेली आहे आमची. हो. पुढची शूट पण येणारच आहे तुम्हाला तेच ना. कंटिन्यू. इकडे काय करताय? उसळ बनताय का? चला थोडंसं फ्रेश वगैरे व्हायचं आहे मला आणि भेटणार आहे. इकडे फोन पण चालू. तर बाहेर मस्तपैकी पावसाचा मोसम चालू आहे, आणि पावसाच्या मोसममध्ये इकडे गरमागरम भाजी भजे काढणं चालू आहे. अरे वा. कांदा भाजी. कांदा भजे, मिरची भजे, आणि इकडं पोंगे पण तळलेले. पण आता पोंगे चांबट होतात. हां थोडंसं कसं पाहिजे ना. यावेळेस वातावरण बरोबर नसतं. इकडे झोपं झालेली. तुझे राहिले पुसत. हां ते असते आपलं रेग्युलर ठरलेलं आहे. इकडे उसळ असली तर खिचडीचा बेट. बेत असतेच, ठरल्याच आहे ते. आपला स्वराज पण इकडे झोपेतून उठत आहे. खायचं तरी आज चांगला झोपला तू नेहमीपेक्षा. दुपारी झोपला तेव्हा मग 4 ते 5. आता पूर्ण. चला या सर्वजण भजे खायला गरमागरम. बाकी जे आहे तयारी चालूच आहे, तुम्हाला दिसणारच आहे प्रत्येक वेळेस. किंवा काय काय करणार आहे तुम्ही सांगा. पुन्हा एकदा कमेंटमध्ये सांगा अन्नप्राशनचं काय करायला पाहिजे. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की कशा प्रकारे. हां बॅनर वगैरे छापणं, बॅनर बनवायचं आहे. मला वाटतं की आपण राधाकृष्णाचा फोटो टाकला तर. हा ना, बघू ना आता 1-2 दिवस पाहावं लागेल कसं आहे फोटो गिटो, त्यानंतर बनवावं लागेल काय तर. चला या भजी खायला भेटू आपण डायरेक्ट पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू करू. गुड मॉर्निंग बाळा, काय करताय तू? ते जरा निसंतान काय केलं हे कर चालला होता त्याच्यात. बापा बाबा हे कंची. हे इकडं काय फुललंय असं, शोधला मी ती. आणि ते खाणं चालू आहे तोंडातलं काढ त्याच्यात.
वा रे वा. असं थोडंफार केलं. किती आहे? काय काय केलं? ह्याच्यात लक्ष करा की काय केलं नाश्ता? हे ना, पोळी बनवली. होय का? आणि आता करावं लागणार आहे सर्व तयारी. हो. करू नका आजपासून करू नका. काय काय करणार? आता डेकोरेशनचं सामान आणू आपण आज. हम्म. आणि फ्रुट्स वगैरे ते उद्या आणले चालतं. खायला साठी आणखी आपल्याला लक्षातही ठेवावं लागणार आहे की 56 प्रकारचे कोणते कोणते आयटम आणायचे काय. हम्म. चिवडा गिवडा चिवडा बनवायचा, आणखी लाडू बनवा. बरं जे आहे ते आहे बनवू साधं सिंपल. हा. पण तुम्हाला येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. सध्या तर इकडं काय चालू आहे? नुसतं फोडाफाडी. पण दिसेल तांदूळ. नुसतं घ्या म्हणते. हो ना. तुम्ही त्याला खाली सोडत नाही त्याच्यामुळे ते पूर्ण रांगत नाही आहे. तुही नाही आहे ते पण नाही खेळत. वर्षी चालते ना. वर्षी चालते मग आता लहान मुलाचं वाकड्यावर टाकायचं. खाली राहतच नाही. वाकड्यावर टाकायचं ना. काय किती ओळखलं ते केस घेतात काय मुलंच दिलेला नाही मग इथे टाकतो ना आम्ही त्याच्यात. म्हणून फिरून नाही राहिलं ते जास्त मोकळे चालत नाही असंच बहुतेक. नाही तर बकोड चालत नाही. ते आता चालत का काय ते बसायला पाहिजे तर फिरायला पाहिजे बाहेर मोकळं. बसणार आहे. आता 400 का आहे? बाजू त्या पाय ते का पप्पाला हे झालं. चाल ये सरक पुढं. आता लोक सरकायला पाहिजे होतं. मागे सरकते तो. हा? हा ना सरकायला पाहिजे होतं आज लोक हे का नुसतं खेळत आहे खालीच. पप्पाला पाहिजे पप्पा ते पप्पा चालले का पप्पा कामाला चला चालले बा. कामावर जायचं आहे. भेटणार आहे तुम्हाला पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत काही कमेंट असेल तर नक्की करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. बाय बाय.